प्रथम मी आपण सर्व मान्यवरांना इथे आज इथे आपलं स्वागत करतो। आज रविवार असून सुद्धा आपण सर्व इथे उपस्थित झाले त्याबद्दल मनापासून मी आभार व्यक्त करतो। आय एम ग्रेटफुल दॅट डिस्पाइट बीइंग संडे at a short notice you could make it convenient to attend, so I am personally grateful to you for that. आज या ठिकाणी जी आपण हे जो पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या संदर्भात मी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो की जे आपले महानगरपालिका संदर्भात सध्या आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे इथे इलेक्टेड बॉडी नाही आणि अजून निवडणूक झाले नाही, जो ड्यू आहे। तर सध्या प्रशासकीय कालावधी आहे। तर मी महानगरपालिका आयुक्त नव्हे प्रशासक म्हणून आज हे पत्रकार परिषद घेत आहे आणि आमच्या सर्वांचे असं लक्षात येतो आहे की काही इश्यूज असे आहे जो वारंवार चर्चेला येत आहे। म्हणजे एखादा आमच्याकडे पत्र आला एखाद्या विषयाबद्दल, त्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण असेल किंवा काही कथित भ्रष्टाचार गैरव्यवहाराचा आरोप असेल किंवा इतर काही मुंबई संदर्भात काही महत्त्वाचे विषय असेल, तर जरी आम्ही वेळेवर उत्तर दिला परंतु ते प्रश्न मिटत नाही, हे वारंवार चालूच राहतो। सो म्हणून माझ्या मनात आला की एकदा मी स्वतः सर्व आपले जो प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मान्यवर आपले जो मित्र आहेत त्यांच्याशी एकदा डायरेक्ट चर्चा करायची, आधी माहिती सांगायची, नंतर जे काही प्रश्नोत्तर असतील ते सर्व यातून मी स्पष्टीकरण द्यायच्या, जेणेकरून काही बरेचसे इश्यूज दे कॅन बी सेटल्ड वन्स फॉर ऑल। कारण अदरवाईज हे सारखं सतत वारंवार तेच परत विषय आपल्यासमोर येत आहे। तर मी एक करून बरेच माझ्याकडे 8-10 विषय आहे मी घेतो। तर पहिला विषय आहे की महानगरपालिकाची जी ठेवी आहे, फिक्स्ड डिपॉझिट्स आहे, त्या संदर्भात अनेक वेळी मी बातम्या वाचतो आणि न्यूज आयटम्स येतात की FDs फार कमी झालेले आहे आणि प्रशासक कालावधी आल्यापासून जे काही महानगरपालिकाचे जे रिझर्व्स आहे, रिझर्व्स आर गोईंग डाऊन ग्रेटली। तर मी माझ्याकडे आज एकदम ॲक्युरेट आकडे नेहाय मी बोलतो आहे। जो पहिला विषय आहे आपले महानगरपालिकाची फिक्स्ड डिपॉझिट्सबद्दल। सो जेव्हा मी महानगरपालिका आयुक्तांचा चार्ज घेतला होता 8 मे 2020 रोजी, तेव्हा आपल्याकडे टोटल जे आपले जो फिक्स्ड डिपॉझिट्स होते महानगरपालिकाच्या दॅट वॉज 79,115 79,115 कोटी। त्यानंतर जो पीक पिरियड आला, पीक पिरियड जिथे मॅक्सिमाइज झाले FDs, कारण मध्ये आपण प्रीमियमची सवलत दिली लोकांना 50%, त्याच्यामुळे उत्पन्न वाढली। तर 31 मार्च 22, 31 मार्च 2022 हे पीक पिरियड आला जिथे आपले फिक्स्ड डिपॉझिट 91,000 करोडवर गेले फ्रॉम 79, आणि 91,000 करोड जो आहे टू बी व्हेरी एक्झॅक्ट इट वॉज 91,690 ॲज ऑन 31 मार्च 2022। 31 मार्च 2022 रोजी आपली जो काही ठेवी रक्कम होती टोटल ते होती 91,690 कोटी, 91,690। आता माझ्याकडे जे लेटेस्ट फिगर्स आहेत ते परवा 30 जूनचे आहे। दे आर ॲक्युरेट टू द डेसिमल पॉईंट। दिस इज डे फॉर यस्टरडे 30th of June। 30 जूनचे फिगर जो आहे यामध्ये आपल्याकडे जो आज FDs आहे त्याच्या एक्झॅक्ट फिगर आहे 30 जून 2023ला ते आहे 86,467 कोटी, 86,467, 86,467।
म्हणजे आज आपल्याकडे 30 जून 2023चा जो FDचा फिगर आहे महानगरपालिका मुंबईचा 86,467 86,467. परंतु याच्यामध्ये मी लगेच हे ॲड करू इच्छितो की 2 प्रकारची आपल्याकडे वर्षोनवर्ष लायबिलिटीज होती. पहिली लायबिलिटी होती आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची MSRDCची. ते आपण जे काही फंजेबल FSA आपण चार्ज करतो, आपले जे काही आमच्याकडे बिल्डिंग प्लॅनमध्ये प्रपोजल येतात, तो शासनाचे निर्णयानुसार शासनाच्या धोरणानुसार त्यांचा हिस्सा असतो MSRDCचा. तो मागील 5 वर्षात त्यांना कधी दिला गेला नाही. सो मोपलवार साहेबांच्या मला सारखा पत्र येत होते 2 वर्षापासून की त्यांच्या जो हक्काची रक्कम आम्ही गोळा केलेली आहे ते आपण त्यांना परत करावी. सो त्यांचे जो फाईल आणि त्यांची थकबाकी 5 वर्षापासून होती. असं नाही की आपण मागचे करंट इयरची थकबाकी क्लिअर केली. ते जो अमाऊंट आला दॅट वॉज 2,050 कोटी. 2,050 कोटी परवाच आम्ही त्यांच्याकडे वर्क केले आहे, जे हे 86,467 याचा समावेश नाही. याशिवाय आम्ही जेव्हा हे मागील 1 वर्षात आम्ही BEST जो आहे मुंबई आपली बेस्ट, त्यांना नवीन बसेस खरेदी करायची होती, इलेक्ट्रिक बसेस. आणि त्यांचे जे काही कामगार आहे त्यांचीसुद्धा वर्षोनवर्ष 5 ते 6 वर्षापासून त्यांचे ग्रॅच्युटी पेंडिंग होते. म्हणजे त्यांचे जो सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना आपण BEST प्रशासन जो आहे, जो आपलीच एक सिस्टर कंपनी आहे, तर त्यांचे जो रिटायर्ड एम्प्लॉईजला ग्रॅच्युटी आणि पेन्शन बेनिफिट्स काही पेंडिंग होते, वर्षानुवर्ष मिळत नव्हते. तर या 2 कामासाठी आपण मागचे 3 ते 4 महिन्यात त्यांना 2,567 कोटी 2,567 crores एवढा पैसा आपण बेस्टला विशेष बाब म्हणून वर्क केला. आणि त्यांची सर्व रिटायर्ड कर्मचारी जे होते बेस्टचे, आता प्रशासक कालावधीमध्ये आपण सर्वांची ग्रॅच्युटी एकदम निरंक केली, पेंडिंग लायबिलिटीज. कारण काय की जे काही आपले बेस्टचे कंडक्टर्स आहे, ड्रायव्हर्स आहे, स्टाफ आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष सेवा केली 30-40 वर्ष, आणि आता आपण रिटायरमेंटनंतर त्यांना 5-5 वर्षापासून त्यांना आपण त्याची ग्रॅच्युटी क्लिअर करत नाही. आणि त्यांना आज रिटायरमेंटनंतर त्यांना पैशाची तीव्र गरज आहे. तर आम्ही असा निर्णय घेतला जेव्हा लोकेश चंद्र साहेब आमच्याकडे आले की काही ना बघता हे जो 2,567 कोटी आहे 2,567 crores ते इमिजिएटली आम्ही त्यांच्याकडे वर्क केले. आणि त्यांनी इमिजिएटली मागचे 3 ते 4 महिन्यात सर्व ग्रॅच्युटी क्लिअर केली. आता आपण हे जो मागचे 3 महिन्यात हे जो ॲडिशनल खर्च केला 2,567 कोटी BESTला पेमेंट आणि 2,050 कोटी MSRDCची मागील 5 वर्षाची थकबाकी, त्यांच्या जो हक्काची आमच्याकडे फंजेबल प्रीमियमचा शेअर होता जो आम्ही गोळा करतो आणि SRAला MSRDCला शासनाला आम्ही ट्रान्सफर करतो त्यांच्या शेअर. सो हे ज्या 2 आपण रक्कम धरल्या टोटल हे मग आपला FDची रक्कम होते 91,034 crores. 86,467 plus 2,567 and plus 2,050, this will become 91,084. सो पहिला तो माझा हे निवेदन आहे की आजसुद्धा आपण 91,000 crores आहे. कारण हे जो 2 रक्कम आहे BESTची ग्रॅच्युटी क्लिअर करायची की नाही करायची, किंवा जो 5 वर्षाची थकबाकी पेंडिंग आहे MSRDCची आपण परत 2-4 वर्ष अशी पेंडिंग ठेवायची, तर आज मी शो केला असता की आपल्याकडे 91,000+ crore FDs आहेत. परंतु हे जो 2 आपण लास्ट 5 years लायबिलिटीज क्लिअर केली आणि बेस्टचे कर्मचारी यांची वर्षानुवर्ष थकबाकी क्लिअर केली, ते रक्कम जो मागचे 3 महिन्यात आपण खर्च केली ते आपण कुठलेही आपली ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट किंवा कुठलेही आपण आपला काही ऑपरेशनल एक्सपेंडिचर किंवा कुठलंही आपला ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचरवर आपण गेलेला नाही BMCचे. सो म्हणून ते 2 जो आकडे आहे ते ग्राह्य धरून आपला 91,000 crores वर आपलं टोटल अमाऊंट जातो.
आणि 91,000 crore, this is matching 91,000 crore of March 22. आणि हे असताना on one side I am claiming like we are at the peak level of FDs at 91,000 crore. At the same time, you see how capital expenditure has grown in my tenure. Now I have the decimal figure with me. आपण जे काही आपण कॅपिटल एक्सपेंडिचर करतो ते 2019-20ला म्हणजे की 31 मार्च 20ला 2020ला 7,568 कोटी आपण 19-20ला कॅपिटल एक्सपेंडिचर केला. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे खरा विकासावर निधी खर्च केली. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येत नाही. महसुली खर्च म्हणजे की पगार, गाड्या खरेदी करणे, बाकी बिल भरणे ते नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स जे आपण काही रस्त्याचे काम केले किंवा आपण कोस्टल रोडचं काम केला किंवा आपण इतर काही कॅपिटल वर्क्स केले तर 2019-22ला 2019-20 2019-20 या वर्षी आपला कॅपिटल एक्सपेंडिचर 7,568 कोटी होता. आणि आता जो आता वर्ष संपला 22-23 31 मार्च 23 आपला कॅपिटल एक्सपेंडिचर गेलेला आहे 14,000 कोटीवर, 14,000 crore. म्हणजे की हे जवळपास आपण दुप्पट केलं कॅपिटल एक्सपेंडिचर. ते करून सुद्धा आपले जे FDs आहे पीक लेवल 91,000 crore दे आर मेंटेन्ड. सो हे पहिली क्लॅरिफिकेशन विधी इच्छितो, कारण हे मागील 6 महिन्यापासून मी ऐकतो आहे की महानगरपालिकावर दुरोडा पडलेला आहे, या हजारो कोटी उलाढाल चालू आहे. त्यानंतर याच्यामुळे FDs आपली 8-10 हजार कोटींनी कमी झालेली आहे. सो आय सेड वारंवार लेखी खुलासा करून सुद्धा हे प्रश्न संपत नसेल तर लेट मी ट्राय टू फिनिश दिस टॉपिक by giving to the decimal figures which is I am open to scrutiny. आज जर कोणाला या फिगरवर शंका असेल तर I will invite you to finance department, all my friends from print electronic media. You can bring in experts and you can, whatever figures I have mentioned now, I am being recorded also, to the decimal these figures will be matching. So my request, माझी हात जोडून नम्र विनंती अशी आहे की हे जो आपले मान्यवर नागरिक आहेत मुंबईचे त्यांचेपर्यंत हे माहिती पोचली पाहिजे की आपले जे काही ऐतिहासिक एक उंची आहे रेव्हेन्यूची, एक हिस्टॉरिकल आपला जो पीक लेवल आहे FDsच्या 91,000 crore दॅट इज स्टील मेंटेन्ड. फॉर एक्झाम्पल मी येण्याच्या आधी 2018ला 76,000 कोटी होता आपला टोटल. आज आपण 91,000 crore मेंटेन केलेला आहे आणि पीक लेवलवर आपण आज अटेंड आहे. सो दिस इज पहिला जो क्लॅरिफिकेशन आहे फिक्स्ड डिपॉझिटबद्दल. आणि आज महानगरपालिकाची जरी मागील 15 महिन्यापासून 16 महिन्यापासून आज प्रशासक कालावधी असेल, परंतु कुठेही प्रशासक कालावधीमध्ये असा घडलेला नाही की द फायनान्शियल पोझिशन ऑफ BMC इज गोईंग डाऊन. आपली आर्थिक जे काही स्थिती आहे ते खराब होतो आहे. हे मी आवर्जून सांगू इच्छितो की आज आपली जो आर्थिक स्थिती आहे दॅट इज बेस्ट ॲट द पीक लेवल ऑफ 91,000 crores. पहिला मुद्दा हे आहे. दुसरा मुद्दा हे मी क्लॅरिफाय का करतो आहे कारण वारंवार हे वर्तमानपत्रात हे बातम्या येते की एवढा ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट चालू आहे मुंबईचा, त्याच्यामुळे आपण मुंबईची प्रशासक कालावधीमध्ये लॉट ऑफ wasteful expenditure is going on and there is no check on administrator is just throwing money here and there. So they clarify करण्यासाठी I am saying that we are maintaining the best possible financial health of BMC till date. दूसरा इशू जो आहे वारंवार हे लक्षात येतो की आपण जे काही सिमेंट कॉन्क्रीट रोडचे रस्ते आपण 6,000-7,000 कोटीची करतो आहे त्याच्यामध्ये फार इन्फ्लेटेड रेटने दिले गेले. त्याच्यामध्ये शासनाने फार हस्तक्षेप केला, इंटरफिअर केला आणि वी आर डान्सिंग टू द ट्यून्स ऑफ द गव्हर्नमेंट अशा प्रकारचे जे काही आरोप आहेत त्या संदर्भात मी खुलासा करू इच्छितो. आता आपले जो
सिमेंट कॉन्क्रीट रोड्स आहेत. जेव्हा मागील वर्षी 30 जूनपासून नवीन शासनाने गव्हर्नमेंट आली, तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयाने चर्चा केली माझ्याशी, कारण मी प्रशासक आहे आणि आय एम अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ॲज ॲडमिनिस्ट्रेटर, म्युन्सिपल कमिशनर, आय एम म्युन्सिपल कमिशनर ऑल्सो अँड प्रशासक ऑल्सो. तो प्रशासकाची नेमणुकी करण्याचे अधिकार शासनाला आहे आणि शासनाकडे माझे दायित्व आहे. दे कॅन आस्क मी एनी क्वेश्चन और दे कॅन ऑलवेज इन्स्ट्रक्ट मी. सो त्यांनी हे प्रश्न विचारला की आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने आवर्जून विथ व्हेरी गुड इंटेन्शन्स त्यांनी हे प्रश्न विचारला की हे तेव्हा, कारण हे जुलै महिना होता, कारण 30 जूनला ते शपथविधी झाली आणि 1 जुलैपासून त्यांनी काम करणं सुरू केला, तर तेव्हा पाऊस जोरात होता. तर डेली हे बातम्या यायची की 3000 खड्डे आहेत, 20,000 खड्डे आहेत, 30,000 खड्डे आहे, मुंबईमध्ये पॉटहोल्स आहेत. तर मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाने कंटाळून मला बोलून घेतला. ते बोलले की हे तुमच्या हे जो खड्ड्याचा जो इश्यू आहे ते किंवा मिटणार आणि मार्ग काय आहे. तर मीच मुख्यमंत्री महोदयांना नम्रपणे हे निवेदन केलं की सर, हे जो आपले अस्फाल्टचे रस्ते आहे मुंबईमध्ये 2050 किलोमीटरचे टोटल लांबीचे आपल्याकडे रोड लेंथ आहे BMC हद्दीमध्ये, आणि मुंबईमध्ये जवळपास 130 इंच पाऊस पडतो. आणि कोणतेही जर जगभरामध्ये 1-1.5 कोटी 2 कोटी लोकसंख्याचे जेवढे काही सिटीज आहेत त्या तुलनांमध्ये मुंबईची 130 इंच रेनफॉल इज हायेस्ट एनिवेअर फॉर अ कम्पेरेबल सिटी इन द वर्ल्ड. सो आय सेड की मुंबईमध्ये जे काही मागील 50-60 वर्षापासून हे अस्फॉल्ट बिटुमेन रस्तेचा जो धोरण चालू आहे त्याबद्दल आपल्याला विचार केल्याशिवाय हे पॉटहोल्सच्या निवारण करता येणार नाही. कारण ज्या शहरामध्ये 20 इंच 30 इंच पाऊस आहे त्याची तुलना करणे की तिथे खड्डे पडत नाही. मुंबईमध्ये जिथे 130 इंच पाऊस आहे आणि धोधो पाऊस पडतो इथे, सो तिथे अस्फॉल्ट रस्ते आपल्या तुलनात्मक दृष्टीने आपल्याला तुलना करणं योग्य नाही की इथे खड्डे यास का पडतात. कारण जेव्हा पाऊस पडतो आणि आपले मुंबईमध्ये जेव्हा हाय टाईड वगैरे असते त्यावेळी पाणीचा निकास होत नाही आणि तेव्हा काही तासासाठी हे वॉटर लॉगिंग होते आणि त्यावेळी जो रस्ते आहे त्याच्यामध्ये हे अस्फॉल्टचा जो काही केमिकल नेचर जो आहे पोरस आहे त्याच्यामध्ये पाणी शिरतो. त्यानंतर जेव्हा हीट येते ऊन आल्यामुळे, तर आपोआप त्याच्यामध्ये कंट्रॅक्शन एक्सपेन्शन असल्यामुळे क्रॅक्स पडतात. आणि क्रॅक्सनंतर आपण कितीही आपण पॉटहोल फिलिंग केली परंतु हे कार्यक्रम संपणार नाही जेव्हापर्यंत आपण ड्रास्टिक याच्यामध्ये आपण एक क्रांतिकारी निर्णय घेतला नाही की याच्या कायमचा एक मार्ग काढावा लागेल. आदरणीय मुख्यमंत्री महोदय बोलले की तुम्ही मार्ग सुचवा आणि मार्ग काय आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की सर, हे जर आपण रस्ते मुंबईचे टप्प्याटप्प्याने आपण याला सिमेंट कॉन्क्रीटचे केले तर हे 30-30 वर्षापर्यंत याच्यामध्ये पॉटहोल्स दिसणार नाही. आणि मुख्यमंत्री महोदयांनी बोलले की तुमचे काही पैशाची अडचण आहे का किंवा धोरणाची यासाठी की सर पैशाची अडचण नाही, फक्त मला ते आपण जे डायरेक्शन दिले आम्ही इमिजिएटली फॉलो करू. तर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो. आय एम ग्रेटफुल टू हिम की त्यांनी 1 मिनिटात हे आदेश दिले की तुम्ही उद्यापासून कामावर लागा आणि प्लॅनिंग करा की मुंबईचे 100% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे आपल्याला करायचे आहे आणि याच्या इमिजिएटली याच्या तुम्ही तुमच्या स्तरावर सर्व नियोजन करून हे कारवाई पार पडावी. याच्या पलीकडे आजपर्यंत मुख्यमंत्री महोदयाने मला कुठलंही डायरेक्शन दिला नाही, कुठलाही त्यांनी मला आदेश दिला नाही की या काम यांना द्या तसा त्यांना द्या, टेंडर कसा असेल सर्व आमच्यावर सोडला. आणि परंतु त्यांनी सांगितलं की मला मुंबई खड्डेमुक्त पाहिजे एवढं त्यांनी एक वाक्याच्या त्यांनी घोषवाक्य दिला मला की याच्यावर तुम्ही कारवाई करा. सो त्यानुसार आपण याची लगेच कारवाई सुरू केली आणि जवळपास 90 दिवसात आपण सर प्लॅनिंग केली की कोणकोणते रस्ते करता येईल. कारण एवढं सोपं काम नाही हे सिमेंट कॉन्क्रीट रोड करताना. पहिली आपल्याला इश्यू असा आहे की मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे, मला सांगण्याची गरज नाही, इतका खोदकाम चालू आहे की मेट्रोच्या जवळपास 400 किलोमीटर वरच्या काम चालू आहे. त्यानंतर कोस्टल रोड,
इतर मोठे मोठे प्रोजेक्ट चालू असल्यामुळे ऑलरेडी इथे इतकं खोदकाम चालू आहे, तिथे आणखीन काम करणं एक चॅलेंज आहे. आणि दुसरा, हे खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की जर आपण एक व्यापक याच्यामध्ये मूलभूत बदल केला नाही तर हे आपल्याला तेवढं यश प्राप्त होणार नाही, कारण इट इज हायली कॅपिटल इंटेन्सिव्ह काम असेल, सिमेंट रोड फार महाग असतात. तर आम्ही असा निर्णय घेतला की जे सध्या मुंबईमध्ये वर्षानुवर्ष मागचे 20-25 वर्षापासून जे सध्या जे कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहे, बिटुमेन रोड कन्स्ट्रक्शन असो किंवा हे स्पॉल्ट रोड बिटुमेन रोडच्या जे काही रिपेअर आहे, तर त्याच्यामध्ये एक बदल घडवून जे काही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जसं ज्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे काम केलेलं आहे, स्टेट हायवेचे काम केलेले आहे, ज्यांच्याकडे एक्सपर्टीज आहे, ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, ज्यांच्याकडे इक्विपमेंट आहे, असे लोकांना आपण जर आणला तर याच्यामध्ये निश्चितपणे फायदा होऊ शकतो. परंतु ते निर्णय आम्ही आमच्या स्तरावर घेतलेला आहे. आणि जे काही कारण 2016-17 मध्ये सो कॉल्ड इथे रोड स्कॅम झाला होता BMCमध्ये, तेव्हा अनेक मोठे मोठे हे जो स्थानिक कॉन्ट्रॅक्टर्स आहे ते त्यांच्यावर आरोप लागले होते, त्यापैकी काही ब्लॅकलिस्ट झाले होते. नंतर 5-5 वर्षानंतर ते परत त्यांची ब्लॅकलिस्टिंगची मुदत संपली. सो माझी म्हणत असं होता की आपण आता वी शुड डू सम मेजर सर्जरी, आणि मेजर सर्जरी करून वी शुड गेट बेस्ट पीपल इन द कंट्री. सो म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की झोन वाईज टेंडर काढूया रादर रोड वाईज, आणि 1000-1200 कोटीचे पॅकेज करू, आणि असा 5 ते 6 पॅकेजमध्ये आपण हे 400-500 किलोमीटरच्या पहिले कामाला आपण पुश करू. तर त्यानुसार आम्ही जेव्हा ते हे एस्टिमेट तयार करून फार घाईत आम्ही काम झाला, मी ॲडमिट करायला हरकत नाही, आम्ही घाई केली त्यावेळी, कारण मला हे काम जलद गतीने करायचं होता. सो जेव्हा आम्ही टेंडर काढले तर काढल्यानंतर काही जो तज्ज्ञ लोक आहे त्यांनी आमच्याकडे हे आमच्या लक्षात आणलं की तुमचे जो एस्टिमेट्स आहेत, जो एस्टिमेट्स तुम्ही केलेले आहे दे आर 2018चे एस्टिमेट्स आहेत. कारण आपण काय करतो की 5 वर्षात एकदा आपण SOR रेट चेंज करतो. 2018ला केला, नंतर 2013ला केला, नंतर 2018ला केला, आता 2023ला केला. सो जेव्हा हे 2022 एंडिंगला हे काम आपण करत होतो तेव्हा 2018च्या आपला हे SOR जो स्टँडर्ड आपले रेट्स आहे ते ॲप्लिकेबल होते. सो जेव्हा टेंडर निघाला आणि लोकांनी तेव्हा ते मी आपल्याला माहिती सांगतो की आपण जेव्हा पहिल्यांदा टेंडर काढले एंड ऑफ द इयर 2022ला, तेव्हा 5807 कोटीचे 5 पॅकेज झाले. 5807 5807 कोटी. आता हे 5007 कोटीचे आपण 5 पॅकेज केले होते. 1134 कोटी, 811 कोटी, 1555 कोटी, 1074 कोटी आणि 1171 कोटी, असं मिळून हे 5 पॅकेज 5807 कोटीचे होते. हे 5807 कोटीचे आल्यानंतर जो तज्ज्ञ लोकांनी आम्हाला आमच्या लक्षात हे आणून दिला की तुमच्या हे जो तुम्ही जो हे SOR रेट वापरलेला आहे 2018चा आहे, 2023 येतो आहे, तुम्ही जर अपडेट केला नाही तर परत कॉन्ट्रॅक्टर लोक तुमच्याकडून एस्केलेशन इतर प्रकारचे ते मागण्या करणार आणि काम सुरू होण्याच्या आधीच एस्केलेशनचे पाळी निर्माण होईल. सो टेंडर कॅन्सल केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आपण एस्टिमेट अपडेट करूया. एस्टिमेट आपण अपडेट केले नाही तर वर्षानुवर्ष एस्केलेशनची भानगडी चालू राहणार. मग मी लगेच टेंडर कॅन्सल करून विदिन 15 डेज आम्ही रिटेंडर केले. आणि तेव्हा हे जो 2018चा जो आहे आपला SOR आणि 2023चे SOR हे 5 वर्षामध्ये ह्याची किंमत वाढली 117%, म्हणजे ॲव्हरेज 3% to 3.5% पर एनम. सो हे 5807च्या हे 6080 झाला. हां, सो 2018मध्ये हे फिगर होते 5807. त्यानंतर जेव्हा आपण 2018च्या टेंडर कॅन्सल केले एकमेव कारणावर की वी लेट अस नाव यूज टू 2023 SOR फ्रॉम 2018, तर ते केल्यानंतर
SOR 2023 प्रमाणे 6080 6,080 कोटी एवढा ते फिगर आला, म्हणजे की 17% वाढ झाली 5 वर्षात. आणि 6,080 जो आहे फिगर हां. सो 2018 प्रमाणे आपण पहिला टेंडर काढला सिमेंट कॉन्क्रीट रोडचे 5 पॅकेज, ते होता 5807 crores. त्यानंतर आपण टेंडर कॅन्सल केले की आपण आता 2023 सुरुवात होतो आहे आणि 2023चा आपला SOR रेडी आहे 5 वर्षानंतरच्या. सो नंतर वारंवार एस्केलेशनचा वाद निर्माण होईल, कारण लोक 5 वर्षाची एस्केलेशन मागणी करणार. आपण टेंडर रद्द केले, विदिन 15-20 days आपण रिटेंडर केला आणि तेव्हा जो अपडेटेड जो एस्टिमेट्स आहे ते केम 6,080 कोटी 6080. आता याची वाढ झाली 17%. 17% वाढ झाल्यानंतर याच पिरियडमध्ये जेव्हा आपण टेंडर कॅन्सल केले आणि रिटेंडर केले, जो आपली GST जी गव्हर्निंग काउन्सिल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, सो GST जे गव्हर्निंग काउन्सिल आहे त्यांनी निर्णय घेतला की आता हे जो पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावर GST 12% ऐवजी 18% लागणार. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या रोड वर्क्सवर GST 18% केला. सो 18% केल्यानंतर आपल्याला माहीत आहे की हे जो 18% जो 6% वाढ झाली, हे 6% वाढ इट इज गोईंग फ्रॉम वन पॉकेट टू अनदर पॉकेट. फ्रॉम गव्हर्नमेंट इट इज गोईंग फ्रॉम BMC टू स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट 50-50%. सो 17 अधिक 6 हे 23% वाढ झाली. आता 23% आता जो आपण टेंडर फायनल केले आणि आज जो जे काही वर्क ऑर्डर दिले गेले, हे 23% आपण ॲडिशनल रक्कम देऊन आपण हे वर्क ऑर्डर केले. याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केली. कुठल्याही प्रेशरमुळे की कुठल्याही काही इतर कारणामुळे आपण हे 23% वाढ केली नाही. आपण जर व्यवस्थित खुलासा केला नाही, असा वाटतो की 15 दिवसात आपण 23% वाढ का दिली. आणि हे 23% वाढचे शिवाय जेव्हा टेंडर ओपन करण्यात आले तेव्हा याचे जो टेंडर आले होते सरासरी 8 ते 10% हायर आले होते एस्टिमेटेड कॉस्टपेक्षा. हे जो एस्टिमेटेड कॉस्ट आहे म्हणजे की आता हे 23% आपण धरले जर 5,807 वर हे रक्कम झाली 7,174 कोटी 7174. आता 7,174 कोटी एस्टिमेटेड कॉस्ट झाली. आता एस्टिमेटेड कॉस्टवर जेव्हा आपण हे टेंडर काढले तर 8 ते 10% वर आल्यानंतरसुद्धा आम्ही BMCने हट धरली की आम्ही एस्टिमेट कॉस्ट शिवाय आम्ही कोणाला वर्क ऑर्डर देणार नाही. त्यामध्ये आमचा जवळपास 1 महिना गेला आणि हे कॉन्ट्रॅक्टर जो 5 आहे मोठे मोठे ते कमी करायला तयार नव्हते, ते त्यांच्या 8 ते 10% वाढ. पण शेवटी 17 ते 18 जानेवारीला 2023ला आम्ही त्यांना सर्वांना एस्टिमेटेड कॉस्टवर वर्क ऑर्डर दिला, म्हणजे 0% अबव एस्टिमेट. सो 100% 5ही लोकांना एस्टिमेटेड कॉस्टवर वर्क ऑर्डर देण्यात आला आणि त्याप्रमाणे आता त्यांच्या हातात वर्क ऑर्डर आहे. सो याच्यामध्ये जे काही बातम्या येते की आपण त्यांना 40% 30%चा फायदा केला, सो त्यासाठी मला वाटलो की अनेक आपण पत्रव्यवहार केलेले आहे, अनेक माननीय आमदार मोद्यांचे पत्र येतात, त्यांना आपण उत्तर देतो, परंतु व्यवस्थितपणे प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या येत नाही. प्रत्येक ठिकाणी हे आरोप असतो की 30 ते 40% आपण 600 कोटीचा फायदा केला किंवा आपण एवढा पैसा वाया घालवला. सो त्यासाठी मला असं वाटलं आज की माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मी थेट माझे जे काही प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जो मित्र आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांना हे स्पष्टीकरण द्यायचं की कसा हे 17% अधिक 6% 23% वाढ आहे ते त्याच्यामध्ये म्हणजे की मॅथमॅटिकल आपण केलेली आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक वाढ आहे नियमानुसार, काही आपण डिस्क्रिप्शन वापरला नाही 1% सुद्धा. आणि उलट जेव्हा 8 ते 10% टेंडर ओपन केल्यानंतर एस्टिमेटेड कॉस्ट वर आले तरीसुद्धा आपण त्यांना फोर्स करून एस्टिमेटेड कॉस्टवरच आपण वर्क ऑर्डर इश्यू केलेले आहे. सो हे दुसरा इश्यू आहे की रोड कॉन्ट्रॅक्ट्समध्ये लोकांना फायदा करण्यासाठी आपण फार 30-40% वर लोकांना काम दिला आणि मुद्दाम आपण टेंडर कॅन्सल केले, मुद्दाम आपण एस्टिमेट वाढवले 17-18%, नंतर मुद्दाम आपण लोकांना काम देऊन महानगरपालिकेचं नुकसान केला, याच्यामध्ये स्कॅम झाला. सो हे माझ्या नंबरपणे स्पष्टीकरण आहे. त्यानंतर पुढचा जो इश्यू आहे
ते आहे आपला ते सॅनिटरी नॅपकिन्सच्या. आता सॅनिटरी नॅपकिन्स जो आहे याची अनेक वर्षापासून NGOज मार्फत जे की आपले बुद्धिजीवी आहे किंवा आपले स्लम एरियामध्ये आपले जे मान्यवर नागरिक राहतात त्यांची किंवा आपले लोकप्रतिनिधी आहे मान्यवर त्यांची वारंवार आपल्याकडे हे मागणी यायची की हे सॅनिटरी नॅपकिन इज नाव नॉट अ लक्झरी, इट इज नेसेसिटी. सो हे महानगरपालिकेचं दायित्व आहे की जसं आपण एखादे पब्लिक टॉयलेटमध्ये स्लम भागामध्ये की आपण एक पाणी सप्लाय करतो टॉयलेटला किंवा वीज सप्लाय करतो, त्याच म्हणजे की इम्पॉर्टन्सने किंवा त्याच महत्त्वाने आपण सॅनिटरी नॅपकिन्स दिला पाहिजे. की आज एक महिलासाठी सॅनिटरी नॅपकिन एक त्यांची गरज आहे. काय हे इट इज अ नेसेसिटी नॉट लक्झरी. सो आम्ही आमच्या स्तरावर निर्णय घेतला की महानगरपालिकामध्ये टोटल आमच्याकडे जो संख्या आहे 8173 आमच्याकडे टॉयलेट्स आहेत, पब्लिक टॉयलेट्स 8173. आणि याच्यामध्ये जवळपास 99,500 1 लाख सीट्स आहेत. 1 लाख आणि 1 लाख सीट्स अंतर्गत 1 लाख सीट्स अंतर्गत 8173 8173 एवढे टॉयलेट कम्प्लेक्सेस आहेत. तो आम्ही निर्णय घेतला की आता 8,000 पैकी 5,000 टॉयलेट्समध्ये आपण हे सॅनिटरी नॅपकिन मशीन, वेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर. कारण एकदा सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर त्यांना जो आपले मान्यवर महिला आहेत त्यांना तिथे संधी दिली पाहिजे, तिथेच ते इन्सिनरेशन झाला पाहिजे. ते जाळून ते जसा मेडिकल वेस्ट आपण जाळतो त्याच पॉईंट त्याची मशीनमध्येच एक सिस्टम पाहिजे. तिथे यूज त्यांनी सॅनिटरी नॅपकिन घातला की आपोआप ते ॲशमध्ये कन्वर्ट होईल. सो हे फक्त आपण वेंडिंग मशीन घेतली नाही, जो अनेक ठिकाणी लावलेली आहे, आपण वेंडिंग प्लस त्याला नष्ट करण्यासाठी इन्सिनरेटर अशा हायब्रिड लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे मशीन्स आमच्या लक्षात आली तर आपण टेंडर असा काढला की हे जो हायब्रिड मशीन आहे ज्याच्यामध्ये वेंडिंग आहे सॅनिटरी नॅपकिनची आणि त्यानंतर त्याचं इन्सिनरेशन आहे, हे हायब्रिड मशीनचे आपण प्लॅन केला की 5,000 आपण टॉयलेट्समध्ये हे आपण लावली पाहिजे. आणि त्यानुसार याच्या जेव्हा 3 टेंडर आले होते आणि लोएस्ट टेंडरला जेव्हा वर्क ऑर्डर दिला, आपला वर्क ऑर्डरचा रेट होता तो 66,000 प्लस GSTचा रेट आला. आणि तेव्हा काही लोकांनी आरोप केले की हे आपण मशीन्स फार महाग घेतलेली आहे, आपण मशीन्स फार महाग घेतलेली आहे आणि अशा प्रकारची जे मशीन्स आहे हे मार्केटमध्ये फक्त स्वस्त मिळतात आणि याच्यामध्ये सुद्धा एक स्कॅम झाला अशा प्रकारचे आरोप झाले. तर मला वाटलं त्याच्यावर सुद्धा मला सविस्तर खुलासा केला पाहिजे. हे जो आपण मशीन्स घेतलेले आहे, आता काही मान्यवर आमदारांनी अशी आमच्याकडे लक्षात माहिती आणली की हे वेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर मशीन 44,000 मध्ये उपलब्ध आहे. मग तुम्ही ह्याला 66,000 22,000 पर मशीन जास्त का दिले? तर त्यासाठी 5 कारण होते आमचे हे जो 22,000 रेट जास्त दिला गेला. पहिला कारण हे आहे की एक इंडिया मार्ट म्हणून आपला पोर्टल आहे, इंडिया मार्ट, जसं जेम पोर्टल तसं इंडिया मार्ट पोर्टल आहे. इंडिया मार्ट पोर्टलमध्ये या मशीनची किंमत 88,700 होती, 88,700. आणि हे 88,700 गेन्स आमची जी मशीन आहे 66,000ची ते स्वस्त होती. पहिला कारण. दुसरा कारण हे आहे की हे साधी मशीन नाही, याच्यामध्ये चिप टेक्नॉलॉजी आहे आणि याचा एक सेंट्रल कंट्रोल रूम आहे. म्हणजे कुठेही कोणतेही 5,000 टॉयलेटपैकी एखादे टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स जो 70 ते 80 पडतात ते फिनिश झाले संपले की इमिजिएटली सिग्नल येणार कंट्रोल रूमला की अमुक टॉयलेटमध्ये हे वेंडिंग मशीनमध्ये आता सॅनिटरी नॅपकिन शिल्लक नाही. आणि कंट्रोल रूम ते एस्टॅब्लिश हे जो वेंडर आहे त्यांनीच कंट्रोल रूम एस्टॅब्लिश करायचं आहे आणि 24/7 ते मॅन करणार आहे ते. आणि हे याच्यावर जे काही येणारा खर्च आहे या टेक्नॉलॉजीवर कंट्रोल रूम एस्टॅब्लिश करणे आणि 5,000 मशीनच्या सर्व्हरने लिंक करणे आणि हे इन्फॉर्मेशन रिअल टाईममध्ये
वर्षोनवर्ष येत राहणे हे याच्यासुद्धा याच्यामध्ये खर्चाच्या याच्यामध्ये अंतर्भाव आहे. याशिवाय हे जे काही आपण 5,000 मशीन घेतो आहे त्याच्यामध्ये 3 वर्षाच्या ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे की त्याच्या खराब झाला, मशीन खराब झाली, चेंज करणे, त्याच्या रिपेअर करणे, सर्व्हिस करणे, बंद पडली त्याला परत चालू करणे, हे टोटल मॅनपॉवर जो लागणार याला आणि टोटल AMC ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आपण त्याच्यामध्ये हे रेटमध्ये आपण धरलेलं आहे. नेक्स्ट आहे की जे काही हे 5,000 साईट्स आहेत. आता ह्या साईट्समध्ये डेली आपल्याला त्यांना ते अनेक लोक लागणार आहे. कारण काय की कुठेही मशीन जर त्याच्यामध्ये रफली 70 नॅपकिन असतात, नॅपकिन वापरले गेले की आमची कंडिशन आहे की सेम डे त्यांच्या लोकांनी येऊन फिजिकली येऊन ते मशीन रिफिल करायची. रिफिलिंगसाठी त्यांना जे काही सॅकडो मॅनपॉवर लागणार आहे त्याच्यासुद्धा पगार वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे या 66,000मध्ये. आणि याशिवाय हे जो 5,000 मशीन्स आहेत याच्या पहिल्यांदा आपण हे प्रयोग करतो आहे आणि आपल्याकडे निम्मे जो टॉयलेट्स आहे तिथे आपला 24 तास आपला कर्मचारी नसतो. बरेच टॉयलेट्समध्ये तिथे जे मशीन चोरीला गेले, कारण दे आर लाईक स्मॉल मशीन्स, कोणी काढून घेऊन जाऊ शकतो. तर हे मशीन चोरीला गेले त्याचे इन्शुरन्स जो आहे 5,000 मशीनचे इन्शुरन्स काढणे ते सुद्धा त्याच्या ज्या इन्शुरन्सचा प्रीमियम आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी भरायचे, आपल्यावर बोजा नाही. म्हणजे आज 5,000 मशीनची जर 5,000 मशीन चोरी झाली आणखीन 5,000 मशीन लावायची असतील त्याचे इन्शुरन्स आहे, महानगरपालिकेला बोजा पडणार नाही. सो हे सुद्धा कॉस्ट जो आहे हे ॲड ऑन त्या 66,000मध्ये आहे. त्यानंतर जे काही आपला ते या अनुषंगाने इतर जो सिस्टम पूर्ण चालणार आहे 5,000च्या त्याच्या टोटल नेटवर्क जो मेंटेनन्स आहे त्यांच्यावर दिलेला आपण. सो हे सर्व ॲड करून आपला 66,000 रेट येतो आहे जो इंडिया मार्टचे रेटपेक्षा फार कमी आहे. सो हे मी खुलासा करू इच्छितो की याच्यामध्ये काही भानगडी झालेले नाही. उलट आपण सध्या फक्त 200 मशीन्स इन्स्टॉल केले आहे. अदरवाईज आम्हाला आमच्या मनात काही जर वाईट हेतू राहिला असता तर आपण मागचे ह्याचा वर्क ऑर्डर गेला होता किंवा गेला वर्क ऑर्डर गेलाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिला आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आता जुलै मागचे 5 महिन्यात आम्ही फक्त 200 मशीन घेतली. कारण 200 मशीनचे आम्ही व्हॅल्युएशन करतो आहे की याच्या आज फीडबॅक काय आहे, बाकी त्यांच्या कंट्रोल रूम सिस्टम चालतो किंवा नाही, बाकी सर्व गोष्टी रिफिलिंग होतं किंवा नाही. आपण 200 मशीन्सवर ब्रेक लावलेली आहे आणि जर व्हॅल्युएशन रिपोर्ट व्यवस्थित आला मग आम्ही पुढे जाऊ. सो फार सिस्टमॅटिकली सायंटिफिकली आपण बेस्ट पॉसिबल टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. नुसतं एक गावामध्ये वेंडिंग मशीन पडलेली आहे कुठे आणि वेगळा एक इन्सिडेंटर पडलेला आहे, दोघांची कॉस्ट काढणे आणि ॲड करणे आणि सांगणे की हे 44,000मध्ये दोन्ही पीस मिळून मिळत होते, तुम्ही 66,000मध्ये का लावले. तर याच्यामध्ये हे जो काही चिप सिस्टम आहे, रिफिलिंग सिस्टम आहे, हंड्रेड्स ऑफ मॅनपॉवर आहे, सेंट्रल कंट्रोल रूम आहे, 24/7 मॉनिटरिंग आहे, इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स कॉस्ट आहे, सर्व ग्राह्य धरलेलं आहे आणि आपण L1ला काम दिलेलं आहे. हे मी याच्या संदर्भात खुलासा करू इच्छितो कारण वारंवार याच्यावर वर्तमानपत्रात याचे बातम्या येते की आपण फार महाग घेतलेले आहे ते. पुढचा जो इश्यू आहे की मुंबई जो सौंदर्यीकरण प्रकल्प आहे त्याच्यामध्ये बातम्या येते की फार उधळपट्टी चालू आहे, आपण हजारो कोटी खर्च केले आहे आणि पैसा आपण वाया घालवतो आहे. जो हे जे लोक म्हणतात 1,200 कोटी खर्च झाला, 1,500 कोटी खर्च झाला, मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की आजपर्यंत जेव्हापासून मुंबई ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट, मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प सुरू केला, टोटल आपण जो खर्च आहे सर्व ॲड करून ज्याच्यामध्ये ट्रॅफिक आयलँड, ब्रिजेस, रोड्स, आपण 120 किलोमीटरचे रस्ते आपण ब्लॅक टॉपिंग नवीन केली, त्यानंतर स्ट्रीट फीचर, त्यानंतर फुटपाथ, फ्लायओव्हर, लाईटिंग, वॉल पेंटिंग, फुटपाथ स्टॅम्प कॉन्क्रीटिंग, रोड डिवायडर्स, हे सर्व धरून 617 करोर्स 617 कोटी आपण खर्च केला आहे. आणि 617 कोटीपैकी जवळपास 450 कोटी जे आपण बिल भरले पेमेंट केलेली आहे, बाकी अजून पेमेंट पेंडिंग आहे. परंतु जर आपण 100% पेमेंट केली तर ॲक्च्युअल आपला खर्च होणार आहे 617 करोर्स.
आणि हे 677मध्ये 2 मेजर आयटम आहे. एक तो आपण पहिल्यांदा मुंबईमध्ये असा असायचा की 2011-12-13मध्ये आपण काही ठिकाणी खड्डे न भरता आपण पूर्ण लेअर टाकायची, नवीन ब्लॅक टॉपिंग, पूर्ण टॉपिंग नवीन मारायची याचा जो सरफेसिंग ऑफ डांबर रोड. तर आपण पहिल्यांदा आपण मागच्या 7-8 वर्षात नवीन हे कार्यक्रम हाती घेतला की जो रस्ते फार खराब आहे तिथे खड्डे न भरता आपण पूर्ण ब्लॅक टॉपिंग करायची. सो त्यासाठी आपण 120 किलोमीटर लांबीचे रस्ते निवडले याच ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट अंतर्गत. आणि 120 किलोमीटर लांबीचे आपण रस्ते निवडले आणि 112 किलोमीटर आपण ॲक्च्युअल आपण ते डांबरी ब्लॅक टॉपिंगची लेअर नवीन टाकली, पण पूर्ण रस्ता 100% नवीन केला आणि ते 112 किलोमीटरसाठी आपला 120 कोटी खर्च आला. ते 120 कोटी खर्चसुद्धा या 617 कोटीमध्ये याचा समावेश आहे. आपण जर इम्पॉर्टंट एक आयटम काढला 120 कोटीचा, तर ॲक्च्युअल सांगायला हरकत नाही की आपण सौंदर्यीकरण प्रकल्पावर 500 कोटी खर्च केला आहे. शेवटचा पॉईंट आहे एक स्ट्रीट फर्निचरचा. आता स्ट्रीट फर्निचर आपण 222 कोटीचा एक टेंडर फायनल केलेला आहे स्ट्रीट फर्निचरसाठी, ज्यामध्ये 13 आयटम आपण समावेश केलेला आहे. ज्यामध्ये आपले बेंचेस आहे, डस्टबिन्स आहे, बोलार्ड्स आहे, त्यानंतर फ्लॉवर पॉट्स आहे, ट्री ग्रेटिंग आहे, सीटिंग अरेंजमेंटसाठी सिलेंड्रिकल सीट्स, स्क्वेअर सीट्स असे आहे. असे अनेक आपले जो स्ट्रीट फर्निचरमध्ये हे 13 आयटम इन्क्लूड केलेले आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 3 टेंडर आले होते. आपण L1नं काम दिलेलं आहे. आणि हे जो काम करताना पहिला आरोप असा आहे की आपण हे काम CPDला का दिला, सेंट्रल परचेस डिपार्टमेंटला, हे रोड ट्रॅफिक डिपार्टमेंटने काम का केलं नाही आणि किंवा हे वॉर्ड लेवलवर काम आपण का केलं नाही. याच्या मी खुलासा करू इच्छितो की हे जे काही आपण स्ट्रीट फर्निचर आहे पूर्ण मुंबई शहरामध्ये आपण जर वॉर्डने हे काम दिलं असतं तर प्रत्येक वॉर्डामध्ये वेगळे प्रकारचे बेंचेस, वेगळे प्रकारचे बोलार्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे रेलिंग्स, वेगवेगळ्या प्रकारचे इतर साहित्य आला असता. सो आम्ही अर्बन प्लॅनर्सची मदत घेतली आणि आधी आपण VJTIला मदत घेतला आणि आपण डिझाईन फिक्स केले आणि पूर्ण मुंबईमध्ये एक युनिफॉर्मिटी येईल. म्हणजे आज तुम्ही अंधेरीला गेले किंवा गोरेगावला गेले किंवा आपण दादरला गेले, सर्व ठिकाणी एक प्रकारचे बेंचेस, एक प्रकारचे फ्लॉवर पॉट, एक प्रकारची एक इंटिग्रिटी दिसली पाहिजे. सो त्यासाठी असा निर्णय झाला की आपण टेंडर आपण सेंट्रली काढू, नंतर याची पेमेंट वगैरे ते वॉर्ड लेवलवर होणार. परंतु त्याच्यामुळे काय होईल की पूर्ण मुंबईमध्ये एक युनिफॉर्मिटी येईल आणि एक प्रकारच्या 13 आयटम सर्व एक प्रकारचे दिसणार. त्यासाठी आपण हे काम CPD दिला आणि CPDचे काम फक्त औषध खरेदी करणे नाही. CPD आपण जेव्हा हर घर तिरंगा कॅम्पेन आली तेव्हा आपण 7 कोटीचे झेंडे खरेदी केले CPDने. त्यानंतर आपण जेव्हा स्कूलच्या साहित्य पुरवतो आपण स्कूल बॅग्स, त्यानंतर मुलांचे इतर साहित्य आपण शेकडो कोटी खर्च करतो, ते सुद्धा CPD करते. सो CPD कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकते. असं नाही की CPD इज ओनली फॉर कोविड फाईट और इट इज ओनली फॉर मेडिसिन्स. म्हणून आपण एक कॉन्शियस डिसिजन घेतला की हे काम आपण CPDला दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जे सध्या फक्त 22 कोटीचं आपण काम केलेलं आहे आणि 3 वर्ष टेंडर आहेत. 3 वर्षात आपल्याला हे 222 कोटी खर्च करायचे आहे आणि GST जर ॲड केला तर 18%, याच्यावर 18% आहे तर 263 कोटी होतो. विथ GST हे टेंडर 263 करोडचं आहे आणि विदाऊट GST 220 करोडचं आहे. आणि याच्यामध्ये हे काम करताना सुद्धा आपण अर्बन प्लॅनर्सची इनपुट घेतले, जे रोड ट्रॅफिकचे आपले इंजिनियर्स आहे त्यांची आपण सल्ला घेतली आणि त्यानंतर आपण एक मुंबईमध्ये इंटिग्रेटेड प्लॅन तयार केला फॉर द फर्स्ट टाईम की देअर शुड बी युनिफॉर्म पॉलिसी फॉर द एंटायर सिटी. आणि याच्यामध्ये अनेक लोकांनी तक्रार केली की तुम्ही 8,000 बेंच खरेदी करत आहे हे आणि 50,000 त्यांनी सांगितलं 50,000 तुम्ही बेंच खरेदी करत आहे, तुम्ही 50,000 बेंच कुठे लावणार. ॲक्च्युअल मी करेक्ट करू इच्छितो की ॲक्च्युअल आपण 1,717 1717 फक्त एवढेच आपण बेंच घेतो आहे पूर्ण मुंबईसाठी, 50,000 घेत नाही. कारण आरोपमध्ये असा लागला की 50,000 बेंच आपण कुठे ठेवणार. परंतु ॲक्च्युअल 1,717 आपण बेंच घेतो आहे. आणि आपण जर 24 वॉर्डचा जर आपण विचार केला तर
प्रत्येकला 30 ते 35 बेंच येणार एक वॉर्डाला. सो दिस इज माय क्लॅरिफिकेशन. तसेच जे काही आपण 10,000च्या सुमारे आपण फ्लॉवर फायबरचे फ्लॉवर पॉट्स घेतो आहे, असा लोकांनी ॲलिगेशन लावलेले आहे की हे फ्लॉवर पॉट्समध्ये जे झाड लावायचे आपल्याला प्लांटेशन करायची आहे त्याचं काही नियोजन झालेलं नाही. त्याचा खर्च कोण करणार? तर टेंडरमध्ये अंतर्भूत आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये जो आमच्या गार्डन डिपार्टमेंट आहे त्यांची दिशानिर्देशानुसार कोणते वॉर्डामध्ये, काही वॉर्ड एकदम समुद्राला लागून आहे, काही वॉर्ड थोडा अंतरावर आहे, प्लांटेशन कॅन व्हेरी. सो त्या वॉर्डाचा जो गार्डन डिपार्टमेंट आहे त्यांची सल्लाप्रमाणे ते कंट्रॅक्टरला ते झाड खरेदी करावे लागणार आणि त्याचे खर्च कंट्रॅक्टर देणार आणि हे असं प्लांटेशन होणार आहे. प्लांटेशनसाठी आम्ही एक पैसा वेगळाच खर्च करणार नाही, परंतु आमचे गार्डन डिपार्टमेंटची देखरेख खाली प्लांटेशन करणार आहे कंट्रॅक्टर ते जो फ्लॉवर पॉट्समध्ये. सो अशा प्रकारे हे जो स्ट्रीट फिल्डरचे जे आहे की सेंट्रलाइज का घेतला, 50,000 बेंचेस का घेतात, प्लांटेशन कोण करणार, अशा प्रकारचे लोकांचे आम्ही वारंवार लोकांना पत्राद्वारे उत्तर दिलेले आहे. तरीसुद्धा मला असं वाटलं की आज मला खुलासा केला पाहिजे की आपण हे कारवाई कशी करतो आहे. आता माझे 5-6 मेन पॉईंट होते. आता आपल्या काही प्रश्न असतील तर आपण मला विचारू शकतात. नाही, त्यांनी आम्ही सगळं होते ऑफिसमध्ये, परंतु ते द्यायला आले नाही. ऑफिस चालू होता. आमचे MC हर्डीकर साहेब दुपारी 3 पासून संध्याकाळी 6:30 पर्यंत ऑफिसला होते. नाही, आम्हाला इंटिमेशन नव्हता. फक्त आम्ही पेपरमध्ये वाचलं होतं की असं मोर्चा निघणार आहे. हो, आम्ही ऑफिस चालू ठेवला होता. हाँ जी, हाँ, ऐसे है कि अभी ED ने कोविड जो हमारा जो कोविड में खर्च हुआ है उसके लिए हम जानकारी मांगी है और भले ही हमने कितना भी अच्छा काम किया हो और आपको मालूम है कि कोविड में महानगर पालिका के हमारे 423 लोग हमारे शहीद हो गए, उनकी दुर्दैवी मृत्यु हो गई और 11,628 इतने हमारे जो एम्प्लॉयज़ हैं, हमारे जो सहकारी हैं, उनको वो कोविड पॉजिटिव हो गए थे. 11,628 कोविड पॉजिटिव हुए, उसमें से 423 लोगों की डेथ हो गई. तो भले ही हमने कितना अच्छा काम किया हो, परंतु अगर कोई भी इन्वेस्टिगेशन एजेंसी है, उनके मन में कोई शंका है और वो हमसे कोई जानकारी मांगनी चाहते हैं, उनको कोई इन्फॉर्मेशन चाहिए, हमारी टेंडर्स की कॉपी चाहिए, तो हमारा भी एक कर्तव्य है, हमारी भी एक ऑफिशियल ड्यूटी है कि हम उनको एज ए सिस्टर एजेंसी ऑफ गवर्नमेंट हम वो पूरा सहकार्य करें. तो उन्होंने जो इन्फॉर्मेशन मांगी है उनको हम दे रहे हैं और आगे भी हम उनसे पूरा का पूरा सहकार्य करेंगे. ठीक है, थैंक यू, धन्यवाद.